एपिसोड नंबर 5 तुम्ही बघले हो. हुसेन बाबासाहेब काझी, फ्रीडम फायटर. आणि माशाल्लाह भरभरून कमेंट पण केले, बेस्ट व्ह्यूज पण मिळले, त्यांनी रेग्युलर मिळत आहेत आणि तुम्ही शेअर पण करता. आणि त्यातला त्यांचे भाऊस होते अहमद बाबासाहेब काझी. ह्यांचं पण मी स्टोरी थोडी सांगली होती. इंडियाचा फर्स्ट मतलब ते कॅप्टन होते आझादीचे पहिले पुरे इंडियातलं. आणि त्यांचं पोरग्याचं नाव सांगलं होतं इसाक अहमद काझी साहेब. बरोबर. इसाक अहमद काझी साहेबला आहेत ना 2 पोरगे आणि 2 पोरी होते. एक पोराचं नाव होता अब्दुल लतीफ काझी साहेब, दुसरे होते अब्दुल कादिर काझी साहेब. आणि 2 पोरी होते माशाल्लाह त्यांना. एकीचं नाव होता जहां आरा, त्यांची शादी झाली फाईक मोडक साहेबशी. आणि दुसरी पोरगी रौनक, आणि रौनक साहेबाची शादी झाली जलील मुल्ला साहेबशी. तर 2 पोरगे आणि 2 पोरी. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मुजाहिद आझादी हुसेन बाबासाहेब काझी, त्यांचे मुलगे युसुफ हुसेन काझी साहेब. ह्यांची थ्रिलिंग स्टोरी असणार आहे, खूप इंटरेस्टिंग स्टोरी असणार आहे. एपिसोड नंबर 6 तुम्ही बघता. आणि त्यांनी आझादीसाठी काय काय मतलब कोशिश केले आणि एक समथिंग एक डिफरंट असणार आहे. त्यासाठी त्यांचे जे पोरगे आहेत म्हणजे युसुफ हुसेन काझी साहेबचे जनाब कॅप्टन रियाज काझी साहेब आणि मोहसिन काझी साहेब हे आपल्याजवळ बात करणार आहेत. तर चला आता बघा हा कंप्लीट पुढचा एपिसोड, बेहतरीन एपिसोड. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की जरूर करा. ओके चला. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. सगळ्या कोकणी लोकांनी आपली चाहणारे व्ह्यूवर्स सबस्क्रायबर्स, जसं तुम्ही हुसेन बाबा काझी साहेब यांची पुरी बायोग्राफी हिस्ट्री तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमाने एपिसोडमध्ये दाखवली. आणि त्यांचेच मुलगे जनाब युसुफ हुसेन काझी साहेब हे पण फ्रीडम फायटर होते. म्हणजे एका घरातला बाप आणि बेटे, 2 फ्रीडम फायटर. आणि त्यांचा जे एक राज जो होता, एक फ्रीडम फायटर असून त्यांच्या औलादीला माहिती नाही, घराच्या माणसाला माहिती नाही, गावाच्या माणसाला माहिती नव्हता. आणि ती राज छुपवून ठेवला होता. कारण ते 1946ची जी म्युटिनी झाली होती, बगावत झाली होती रॉयल इंडियन नेव्हीमध्ये. आणि जसं लास्ट एपिसोडमध्ये आम्ही सेकंड एपिसोडमध्ये जे सांगलं होतं तुमच्या लोकांना की 476 जे शिपवरती काम करणारे जे होते, त्यातल्या कॅप्टन असू द्या, कमांडर अदर जे पण पोस्टचे होते, त्यातल्या वन ऑफ देम युसुफ हुसेन काझी साहेब होते. आणि ती छुपवली कारण त्यांना ती सस्पेंड केल्या गेली होती. काय काय होता की त्यांचे आपल्या संघातला 2 मुलगे आहेत आणि ते त्यांची बायोग्राफी हिस्ट्री पुढे आपल्यासमोर सांगतील, काय स्ट्रगल केले. आणि तुला मजा पण येईल. बहुत इंटरेस्टिंग स्टोरी आहे. स्क्रीनवर त्यांचा जे हुसेन बाबा काझी साहेबचा जी घराची होता, जसा मी त्यांना दाखवलं होतं तुम्हाला घर आणि ती मंजिल वरा जे आहे ना, ते एक संघातला जी 2 घरं आणि त्यांचा ही स्क्रीनवरती पण तुम्हाला दाखवत आहे. ही स्त्री ज्या आपल्या त्याच फॅमिलीची आहे. ते ज्या आपल्या संघातलं आहेत जनाब कॅप्टन रियाज काझी साहेब, वेलकम. थँक्यू. जी युसुफ काझी साहेबचे मुलगे. आणि दुसरे आहेत जनाब मोहसिन काझी साहेब, वेलकम समजकाम. हे 2 जण आहेत. बरीचशी आपण डिस्कस केली प्रिवियस एपिसोडमध्ये, आपण त्यांना आपण दाखवली हो. की मी चाहेन की त्यांना जास्तीत जास्त मी टाईम देईन की तुम्ही आपल्या डॅडीच्याबद्दल तुम्ही सांगा की जॉब काय करत होते आणि त्यांचा काय रोल होता. आणि सगळ्यात पहिले तुम्ही त्यांचे किती मुलगे मुलगी हे पण जराशी थोडी सांगा. मी कॅप्टन रियाज अहमद काझी. आमचे बाबा सुरुवातीला रॉयल इंडियन नेव्हीमध्ये होते, तिकडेच होते. आणि मग 1946मध्ये जेव्हा म्युटिनी झाली, त्यांना सगळे न्यूज गावले की HMS तलवारमध्ये प्रॉब्लेम जाईल, तिकडे पण ती पहिली म्युटिनी होती. त्यांना जेव्हा खबर मिळली ते ह्यांना वाटलं की मी पण काहीतरी करावं. मी उगीच इकडे बसूनशी काय करत नाही होते, त्याला बेस नाही वाटत होता. ते म्युटिनीच्या जेव्हा दुसऱ्या दिवसा ते जेव्हा उठले ब्रेकफास्ट द्यायला, ते जानशी उभे राहिले नेता सुभाषचंद्र बोसच्या फोटोच्या समोर. ते त्यांचे गुरु होते. ते
विचार करत बसले की हो माणूस इतका काम करू शकते की मी का नाही करू शकत, मला पण काहीतरी करूच आहे. असा विचार करता करता त्यांनी डिसिजन घेतले तेव्हाच ताबडतोब की मी पण मीटिंगमध्ये पार्ट घेईन आणि आत्तापासून मी सुरू करतो. पोर्ट त्यांचा होता त्यावर मधाच होतो, पोर्टमध्ये नव्हतो. पोर्ट ही अच्छा दारू मुंबईच्या बाहेर होतो. मुंबईच्या बाहेर होता तो पोर्ट नव्हता. पण ॲक्च्युली त्यांची ड्युटी त्यांच्या पोर्टशी रिलेटेड होती. मुंबईला होती. अच्छा कांडला इकडे नाही होतं, गुजरातला नाही. रॉयल इंडियन न्यूज यस. ते काहीतरी बे ऑफ कॅम्बे म्हणजे गल्फ ऑफ कंबाटा बोलतात ना, हो काहीतरी होतात दारू त्या एरियामध्ये म्हणजे ऑफ मुंबई तसा होता. तेव्हा त्यांनी डिसिजन घेतलंय की म्युटिनीला पार्ट घेऊचा आणि आजपासूनच घेऊचा. ते आधी सगळ्या जितके त्याचे भरोसेवाले होते इंडियन त्या लोकांशी बात केले, त्या लोकांना हे करून त्या लोकांनी सगळ्यांनी डिसाईड केले की ठीक आहे आम्ही करू. आणि त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट जे होते ते होते रेडिओ ऑफिसर्स. रेडिओ ऑफिसर सगळे होते तामिलियन. यस. ते तामिलियन जे होते ते तामिळ पण येत आलं आणि इंग्लिश पण येईल. आणि सगळे तामिळांनी एकामेकाला जे रॉयल इंडियन नेव्हीमध्ये होते रेडिओ ऑफिसर मेसेजेस पाठवले. ते मेसेज होता तामिलियनमध्ये, अल्फाबेट होते इंग्लिश. ठीक आहे. ते ब्रिटिश ऑफिसर्सला समजत नव्हतं मेसेज ते रिसिव्ह केले, पण त्या लोकांना काय समजत ये नाही की मेसेज आहे काय. त्या लोकांना वाटतं त्याचं इक्विपमेंट बिघडलंय म्हणून त्या लोकांनी ध्यान नाही दिले. लोक बोलतात की काहीतरी इक्विपमेंट गडबड येतात. हे नाही माहिती की सगळ्या तारवर तेच मेसेज चाललंय. मला वाटलं त्याच्याच तारवर येईल. आणि पण जे मेसेज ते रेडिओवर रिसिव्ह करत तामिलियन त्यांना समजत येईल की असं असं होतंय. ते सगळ्या तारवर जितके इंडियन होते त्या लोकांनी मेसेज पाठवले, सांगले की असं असं मेसेज डिक्लेअर झाली आहे आणि असं आहे. ते सगळ्यांनी एकासोबत हे केलंय म्हणून ती म्हणजे सक्सेसफुल केली. आता काय झाला, यांनी पाठवले मेसेज रेडिओ थ्रू सगळ्याला. हे तारवात इंडियनचे सगळ्यात मोठ्या पोस्टवर होते, चीफ पेटी ऑफिसर. चीफ पेटी ऑफिसर तुम्ही रेडी होते. चीफ पेटी ऑफिसर होते तेव्हा. माशाअल्लाह. आणि मग ते सगळं ऑर्गनाईज झाला, सगळ्यांना मेसेज धारले आणि त्यांनी सुरू केलं कॅप्टन सोबत. ते कमांडर होतो तारवाचो, सगळ्या त्याला गिरफ्तार केले. कमांडर युरोपियन होतो. ब्रिटिश. इंडियन जे सगळ्यात वरती चीफ पेटी ऑफिसर उठावत होते, त्याच्या वरचे सगळे ऑफिसर जे आहेत ना कमांडर ते सगळे ब्रिटिश. दुसऱ्या फुल ऑफिसर्सचा हे रँक जात होतं नुसतं रेडिओ ऑफिसर होतं इंडियन. बाकी सगळे ब्रिटिशच होते ऑफिसर. ते त्यांनी कमांड घेतले. याचा आधी कमांडरला हे केलंय त्याचा, कारण दोन पिस्टल होते त्याच्यात कमांडर. त्याला हे माहिती नाही तो हे अरेस्ट करू पाहिले बंद कर. ते आधी त्याच्या पिस्टल दोघीले काढले, चकला ठेवले पिस्टल, युआर अंडर अरेस्ट करून त्याला बंद करून टाकले. आपल्याच कॅबिनेट बंद करून टाकले, लॉक करून टाकले. कॅबिन मध्येच बंद करून टाकले. आणि कशी किती होते ब्रिटिश? 9 जण होते. ते सगळ्याला 9च्या 9ला त्यांनी असंच बंद करून टाकले. एकामेकाला काही खबर उका दिले नाही आणि सगळे बंद झाली. सर खबर अजगा तयारावर पोहोचली. म्हणजे ते जे पण दुसरे ब्रिटिशर्स रेटिंग मध्ये पण होते खालती त्या लोकांना पण समजा. त्यांच्या शिपमध्ये किती लोक त्या टायमात होती? त्या टायमात 200+ माणसं. 200+ ची होती. 200 वजन जास्ती. ते त्या लोकांना जेव्हा समजलं असं येतं, अरे ऑफिसर्स बंद झाले तर आम्हाला काही नाही करणार. ते सरळ बोलले त्यांनी, ऑपरेट करा नाही तर ठार करून टाकले. ते अजगा तारू कंट्रोलमध्ये यायला. मग त्यांनी त्याला न्यूज गावला की तिकडे कराचीमध्ये अटॅक होत आहे. इंडिया पाकिस्तान घेऊन होता इंडियाचा म्हणजे कराचीला. ते कराचीला अटॅक होत आहे याचा समजला. याचा त्याचं नाव होता HMS काठियावाड. अच्छा, तुमचे डॅडी काठियावाड. ते यांनी त्या सेकंड ऑफिसरला बोलले कोर्स बनव आणि कोर्स बनवले. ते सरळ कराचीला ते तारू घेऊनची गेले. तिकडे बंबारी केले आणि
जितकं जे पण एम्युनेशन होतं सगळं तिकडे वापरून टाकलं. अच्छा, ह्या शिपमध्ये जे एम्युनिशन होता ती सगळं खाली करून खाली कोण टाकले, हा. ओढून टाकले. हा. माशाअल्लाह. ती लोक शोरशी लढत होती या लोकांना. हा. त्या लोकांचे Cannons होते. हे वरती होते कॅनन बॉल ब्रिटिश कराची पोर्टवर बरोबर. ते जमिनीवरती ह्याच्यावरती हमला करत Cannons आणि बोट ब्रिटिश हा. स्टाफ इंडियन हा. आता युरोपियन काहीच केलेले हो, नाही हो, हो, ऑफिसर हो. आणि ह्याने आता गोळा परत ब्रिटिशच्या ब्रिटिशवरतीच टाकले. हा. ते त्यांचं जे ऑपरेशन होतं ते मोप म्हणजे डिले पण झालं अनसक्सेसफुल झालं. हा. मग याचं जेव्हा खपलं तर मग बोलतात आता काय करतो आता खैशी आमचं ते मग परत फिरले आणि मग आले मुंबईच्या इकडे. मुंबईला आले ते या लोकांना वाटलं आता काहीतरी चुकट होईल, पण झाला असं की ते महात्मा गांधींनी डिक्लेअर केलंय की या सगळ्याला धारा मावरी तळुका हा. मच्छीमार ते मोप रागायले या लोकांना. त्याच्याबाद सरदार पटेलनी आणि यांनी समजावं नाही. ते बोलले की नाही असं करू नको, तुम्ही सरेंडर करा, कारण तुम्ही नाही केलं तरी पण तुमचा प्रॉब्लेम होईल, केले होते आम्ही बघू काय करू शकतो. जे हा सांगा. 18 फरवरी 1946ला म्युटिनी डिक्लेअर झाली, स्टार्ट झाली. इन बिटवीन हे असे हादिसात झाले. पुरा देश मतलब हादरला, यासाठी की काँग्रेस पण हादरली, आणखीन दुसरी मुस्लिम लीग हादरली, नेताजी नॉट ओनली महात्मा गांधी, पण ह्या लोकांना वाटलं की नेताजी सुभाषचंद्र बोस सारखी जैनेट ठेवणारी लोक आपल्याजवळ आहेत, पॉप्युलर होईल. हा, जो पॉप्युलर होतील. बघा ही हिस्ट्रीचा थोडासा टर्नअप आहे. मग गांधीजी असू दे, काँग्रेस असू द्या किंवा मुस्लिम लीग असू द्या, ह्या लोकांनी बघले. जबकि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा म्युटिनीला सपोर्ट होता, CPIचा सपोर्ट होता सुभाषचंद्र बोस आझाद फौजला, आणि आझाद फौजपासून हे लोक म्युटिनीवाले इन्स्पायर होते, त्यांचा सपोर्ट होता. कराची टू कोलकाता हे सगळा इंडियन जे पोर्ट्स होते, जशी ब्रिटिशवाले होते, हे सगळे सपोर्टमध्ये राहिले. आउट ऑफ इंडिया पण अप टू जापान जे जिथे ते ब्रिटिशचा काही होता, हे सगळा मतलब हादरला होता आणि ब्रिटिश आगेच राहिला होता. आणि काँग्रेस म्हणतात ना, इथे जी आता ही कुर्सीची लालच आणि क्रेडिटची लालच, तो काँग्रेसनी पण समजला की आता ही इतकी केलेली मेहनत आपली जाते, पाण्यातला लोक काम करतात, लोक पाण्यात बुडवत आहेत, सगळं पॉलिटिकल करून टाकले. ह्याला पॉलिटिकल सगळ्याच ह्याला. पण इतकंही केलं की सरदार वल्लभभाई मला पाडले. 23 फरवरी 1946ला म्युटिनी खतम झाली. सरेंडर करायला सांगले. मोहम्मद शोएब खान जे होते, जे प्रेसिडेंट होते म्युटिनीच्या, त्याची कमिटी होती, स्क्रीनवर तुम्हाला मी नाव देईन, ते एक कोऑर्डिनेशन कमिटी होती, त्याचे प्रेसिडेंट होते. आणि त्या सांगत एक आपण मदन सिंग वरा होते व्हाईस प्रेसिडेंट. सरदार वल्लभभाई पटेल बसून मिटिंग करून म्युटिनी खतम केली. 476 ऑफिसर्स किंवा स्टाफला काढल्या गेली, डिस्चार्ज केल्या गेली. तुमच्या डेटीला पण हां, डिसमिस विथ डिस्चार्ज. डिसमिस विथ डिस्ग्रेस. हां, म्हणजे डिसमिस पण डिस्ग्रेस म्हणजे डिस्ग्रेस म्हणजे इज्जत नाही, इज्जत पण हां, जलील करून काढलं, जलील करून काढले त्याला. अच्छा. ऍक्च्युली जायला असं की म्हणजे रेड अक्षरमध्ये लाल अक्षरमध्ये लिहिलेला होता डिसमिस विथ डिसग्रेस. म्हणजे ह्याला कोण पण जॉब देऊ शकत नाही, हे पुढे काय पण करू शकणार नाही. आता म्हणजे क्रिमिनल आहे समजा, असा त्या लोकांना कॅटेगराईज केले आणि मग त्याला अरेस्ट केले. मग अरेस्ट केले आणि त्याच्यावरती 23 चार्जेस लावले. 23 झाली ना, 23 काउंट्स बोलतात त्याला, काउंट्स नंबर काउंट्स. कोर्ट मार्शल झाला. कोर्ट मार्शल कमिटीमध्ये त्यांचा जो कमांडर झाला त्यांनी सगळ्यात आधी बंद केलाय, तो पण त्याचा मेंबर होतो. अच्छा. पण ह्याचा ट्रॅक रेकॉर्ड इतका चुकट होता, कामात खूप चुकट होते बाबा, आणि मोठ इम्प्रेसिव्ह होता काम त्यांचा. ते त्यासाठी त्यांनी गुड ट्रीटमेंट ऑन द वेसल. अच्छा. ते अरेस्टेड बट गुड ट्रीटमेंट. ज्यांना अरेस्ट केली होती त्यांना म्हणजे खाना पिना, इज्जत मारणं नाही, टॉर्चर नाही, अप्लाय नाही केलं, बंद करून ठेवले. जी जी जी. हां, ते त्यांनी रिक्वेस्ट केलं कमिटीला की त्यांचे 20 चार्जेस त्याचं हे करू, ड्रॉप करा. 3 महिन्यात सगळे मेजर होते. 20 चार्जेस मध्ये त्याला हँग अंटील डेथ होता. नुसतं 3 चार्जेस त्यात हँग अंटील काय डेथचा नव्हता, नुसतं पनिशमेंट होतं. ते त्यांनी बोला ठीक आहे, ते 3 महिन्यात चार्जेस ते ठेवा, बाकी सगळे काढून टाकलं. ते त्यांनी मोप प्रेशर टाकला त्या लोकांच्या वरती, आणि ते मग ते 20 चार्जेस काढून टाकले, त्याला हँग नाही केले. ते त्याने हँग करणार होते. आणि मग ते जेलात होते 6 महिन्याच्या जास्ती जेलात शिले. ते मग त्याच्यात वन पार्ट ऑफ द स्टोरी. सेकंड पार्ट स्टार्ट्स नाव. अच्छा. जेलातून बाहेर यायचे बाद. आता जेलाशी बाहेर आले
काही जॉब नाही, कोण देऊ का तयार नाही, कारण सगळ्यावर ब्रिटिश होते. ते तर खंयशी हे करतील. खूप ट्राय केले पण काय झालं नाही. आता बेस नाही वाटते त्याला की काय कमावत नाही आणि काय नाही, फॅमिली तिकडे वारत जाते आणि काय नाही, कोण बघेल फॅमिलीला. हां ठीक आहे, आमचे दादाजी मोठे होते, काय त्यांना प्रॉब्लेम नव्हतो, बघू शकत, पण खुद्दारी होती त्यांची की नाही मला आपल्या फॅमिलीला कमीच बघता लावा. ते गावात मग ते तरकारी भाज्या आणि फ्रूट विकायला लागले. 2 वर्ष ऐकले. मग बोलले की नाही आता हेच केव्हा सर करूचा, काहीतरी तर करू का. परत येईल मुंबई, खूप ट्राय केलं नाही, जायला नाही. मग काहीतरी केले जुगाड, समजा कसे तरी तारवार चरले आणि ॲज अ सीमेन रॉयल इंडियन नाही होती नाही, इंडिपेंडन्स झाला ना 2 वर्षांत जायला ना. 46 आणि 2 मध्ये 47 मध्ये ते इंडिपेंडन्स जायला ना. मग तेव्हा जे शिप्स होते ते म्हणजे ह्याची मर्चंट नेव्हीची असतील. नाही, पण इंडियन नेव्ही पण घेत नव्हते, इंडियन नेव्ही पण घेत नव्हते. इंडियन नेव्ही घेत नव्हती. फ्रीडम फायटर्स जे होते ना त्याला पण नाही घेतली होती इंडियन नेव्ही तेव्हा. फ्री आफ्टर इंडिपेंडन्स पण नाही. फ्री इंडियन ते लोक घेतच नव्हते इंडियन याला माणसाला. मग हे शिपवर गेले ते खंच्या हातला मर्चंट नेव्ही. शिप गुड्स वेसल जर मी शिप बोलला म्हणजे मर्चंट नेव्ही, नाही तर मी नेव्ही बोलले. यस, ओके. मर्चंट नेव्ही कन्फ्यूज नको होते. शिप मीन्स मर्चंट नेव्ही. ओके. ते शिप मध्ये मग गेले, ते तिकडे पण 2-3 वर्ष काम केले. मग त्याच्या बाद म्हणजे रेटिंग मध्ये गेले, क्रू मध्ये गेले आधी. मग त्याच्या बाद ऑफिसरशिप एक्झाम झाली, ऑफिसर बनले. त्याच्या बाद त्याला वाटलं की सेटल होऊचा. ते तेव्हा इंडिया पाकिस्तान जायला होता, सेपरेट जायला होता. सेपरेशनचा बाद कराची पोर्ट मेन होता वेस्ट साईडला, इंडियाच्या वेस्टर्न कोस्टला लास्ट पोर्ट. ते कराची गेला पाकिस्तानशी, ते इंडियाशी काय सुद्धा नव्हता, तिकडे खायचं पोर्ट नव्हतं. तर मग त्या लोकांनी कंडला पोर्ट डेव्हलप केलं. गुजरातचा कंडला पोर्ट दर्या होता तिकडे, दर्यामध्ये त्या लोकांनी रिक्लेमेशन करून पोर्ट बनवलं. तिकडे सगळ्या ड्रेजिंग करून रिक्लेम केलं आणि सगळं पोर्ट हे केलं, बनवलं तिकडे. ते तेव्हा नवीन होता, ते जॉब्स होते. ते बाबाला ऑपॉर्च्युनिटी दिसली त्याला. बाबांनी बघले तिकडचे ॲड, ते त्याला वाटलं हे तुकट आहे. ते 1954 मध्ये ते कंडलाला गेले, तिकडे सेटल झाले. आणि माझी आणि मोसींची पैदाइश तिकडची कंडलाचीच आहे. अच्छा, कंडला तुम्ही पैदा. अच्छा, थोडासा हे सांगितलं तुम्ही किती भास बनीस? मोठा कोण बरा? सगळ्यात मोठा आमची बहिणीच मोठी, नसीमा. त्याच्या बाद माझे दादा अब्दुल सलाम काझी, ते नाही राहिले. आणि मग मी आणि मग रियाज काझी साहेब आणि मग मोहसिन काझी. 3 भाऊ 1 बहिणी. 3 भाऊ 1 बहिणी. अच्छा, ठीक आहे. आता 54ला ते कांडला घ्या, ते 54ला गेले. मग 57-58ला मी जायलो, मग युवा जायलो 61ला. आणि मग आमची पैदाइश तिकडची, आमचं एज्युकेशन पण तिकडेच जायला, गुजरातलाच जायला. आणि आपा आणि दादा जे तेव्हा लहान होते, त्या इनिशियली ते होते गावाच्या शाळेत. आणि मग त्यांचं पुढचं एज्युकेशन तिकडे जे आहे ते हिंदी मीडियममध्ये दिला, कारण तेव्हा ती इंग्लिश मीडियम शाळा नव्हते ते गुजरातला. पण मी होऊच्या बाद मग इंग्लिश मीडियम सुरू झाले तिकडे. ते माझं आणि ह्याचं एज्युकेशन जे आहे मुसींचा इंग्लिशमध्ये जायला गुजरातला. कांडलाच होतं ना. कांडला शाळा कांडलाच नव्हती, गांधीधामला होती, पण त्यामुळे कांडलाच होतं. युनिव्हर्सिटी गांधीधाम होती. अच्छा, ते पोर्ट टाउन होता, कांडला पोर्ट टाउन होता. आणि गांधीधाम म्हणजे कमर्शियल सिटी आहे, जसं पब्लिक. त्याच्या बाद काय झालं की 1972 मध्ये इतके वर्ष आम्हाला काय माहिती नव्हतं की बाबा नेव्हीमध्ये होते. नाही इंडियन नेव्ही, नाही रॉयल इंडियन नेव्ही. आणि फ्रीडम फायटर ते माहितीच नव्हतं, म्हणजे आयडियाच नव्हती. बाबा आमचे फ्रीडम फायटर होते. अच्छा. आता जायला काय 1972 मध्ये इंदिरा गांधींनी डिक्लेअर केला की जे माणूस जे पण फ्रीडम फायटर 6 महिन्याच्या जास्ती जेलात होते त्या लोकांना ताम्रपत्र द्यायचे, म्हणजे कॉपर शिल्डचं. ही बघा, ही कॉपर शिल्ड आहे. ह्याचा फोटो काढून मी स्क्रीनवर टाकणार आहे, तुम्हाला दाखवत आहे. आता ह्याची स्टोरी तुम्हाला आता रियाजबाई सांगतील. ही बघा अशी, तर ह्या ताम्रपत्र बोलतात, कॉपर शिल्ड. जसे पहिले राजे, बादशाह, नवाब जे त्यांचे ऑर्डर्स जसे करत, खास जे एकामात,
आणि त्याला किंवा कोणाला खोटी कोणाला काय द्यायचं असेल किंवा काय जिम्मेदार देत असत इनामदारी भरा तर अशी ताम्रपत्र देत असत. म्हणजे तांब्याच्या प्लेटवर त्यांचे ऑर्डर असायचे. जी बोला आता की 1972ला इंदिराजी प्राईम मिनिस्टर होती तेव्हा तिने त्यांचे डेट लिखलेली आहे. तुम्ही सांगतायत हां पेपर सर्टिफिकेट पण देऊ शकत होते. हां पण ॲज अ मॅटर ऑफ ऑनर हां म्हणजे इज्जतच्या हिसाबची त्या लोकांनी जे अर्जुन चक्र आणि ते सगळं असते ना हो 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 ते हे ताम्रपत्र म्हणजे एक इज्जत इज्जत आहे. आता ह्यातलं काय लिहिलेलं आहे ना मी तुम्हाला ऐकून दाखवतात. स्वतंत्र के 25वें वर्ष म्हणजे आझादी झाल्याच्या 25व्या वर्षाचा सिल्वर जुबलीच्या टाइमातला वर्ष के अवसर पर स्वतंत्रता संग्राम में स्मरणीय योगदान के लिए राष्ट्र की ओर से प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी ने यह ताम्रपत्र भेंट किया. 15 अगस्त 1972 श्री यूसुफ हुसैन काजी नवा कांडला कच्छ यानी न्यू कांडला कच्छ का जो कोर्ट आहे गुजरातचा ती इथे त्यांचं नाव आणि कोर्टचं नाव आहे. इंदिरा गांधीचं आहे एका स्टेटमेंट आहे ती. आणि अशा लोकांना जी लोक 6 महिने एज अ मुजाहिद आझादी त्यांच्या पण ह्यातलं त्यांनी फील्डमध्ये त्यांनी काम केलं देशासाठी लढाई दिलं तर अशी लोकांची 6 महिन्यात कमीत कमी जेलला राहिलेली देशासाठी त्या लोकांची एक लिस्ट बनवल्या गेली होती. 1972ला डिक्लेअर केल्या गेली आणि त्यांची पोराची मोठी झाली. यांच्या घरच्या गावच्या लोकांना माहिती नव्हता की युसुफ हुसेन काझी साहेब पण एक फ्रीडम फायटर होते. हे इंदिरा गांधीच्या एक अनाऊन्समेंटच्या बाद पुढे आणखीन 2 वर्ष काय रखडला गेला होता ती थोडासा सांगा शॉर्टकट मला. ते 72 मध्ये इंदिरा गांधीने हे केलं. मग ती लोक सगळ्याला शोधू का लागली. ते सगळे म्हातारे जे कोण कोण खयच्या जॉबमध्ये आहे काय मूळचे फॉरवर्डिंग ॲड्रेस काय समजे नाही. यांचं नुसतं मर्चंट रॉयल इंडियन नेव्हीचा ॲड्रेस होतो गावाचा ॲड्रेस होतो कळवायचो. ते कळवाईमध्ये गेली पोलीस शोधत आहे. गावात पोलीस गेली ते गावाची माणसं बी आली की हे पोलीस का शोधतं यांना. मला वाटलं याने काहीतरी केलं कंडला मधा काहीतरी कांड केले कंडला काय आणि गाव काय तेव्हा काय पोना बिना काय नव्हती जास्ती. ते लेटर जर लिख नाही तर महिन्याच्या बाद ते लेटर मिळेल. ते सगळ्यांनी काय कॉपरेट केलं नाही तर माहिती नाही बोलते सगळी. 3 वर्षाक पोलीस शोधत राहिली. 3 वर्षाच्या बाद ते पोलीस कमिशनर कोण वरचा माणूस तो चेंज झालो. त्यांनी बोलला की असं कसं असू शकते माणूस गायब खाली दिला. या ते मेला असेल ते त्याला डेथ सर्टिफिकेट शोधून आणा नाही ते माणसाला कारा खैशी पण जमिनीविषयी खैची पण करा. ते मग त्यांनी बोला की तुम्ही लोक काय तिकडे विचारता नाही मी असा नुसता शोधतून चालला शोधून मिळणार नाही. ते घाबरलेली माणसं आहेत मिळाली गावावली त्याला बोला असं मिळणार आहे त्याला म्हणून आम्ही शोधतो. तर मग ते गावात परत येली पोलीस त्यांनी बोला त्याला ताम्रपत्र देऊचं आहे म्हणून आम्ही शोधतो. तेव्हा मग गावाच्या माणसांनी कंडला तो त्यांना ॲड्रेस दिले आणि एक तार झाले बाबाला पण सांगताला की असं पोलीस आली होती आणि तुम्ही तिकडे पण येईल. कशी तार झाली तुमचे कोण बहिणी कोण होतं. आमचे जावाजी होते त्यांचं नाव काय होतं काझी अली ते त्यांनी ते पॉलिटिशियन कोण होते अली काझी ते त्यांनी पाठवले ते बाबाला समजला की असं आहे. आता पोलीस येली कंडलाला मी घरात होतो. मी पोलीस बघूनशी घाबरलो. मला आमच्या घरात पोलीस का जिंदगीत का पोलीस आलेली नाही. आज पोलीस आमच्या दारात ठोकायला आली बेल वाजवून काय जायला. तेव्हा मी होतो फर्स्ट इयर कॉलेजला. पण लकीली बाबा होते घरात. ते मग त्याला पोलीसला थांबवले बाहेर आत गेलो बोलला बाबाला की असं पोलीस आली आहे. ते बाबा मला बघूनशी एकदम स्माईल करू का लागले खुश जाईल. मी बोला पोलीसचं नाव ऐकून खुश का होते. बाहेर आले विचारले हा काय त्या लोकांनी बोलले असं मी आम्ही काय इंतजार कर रहा हूं मी तुमची वाट बघत होतो. बाबा वाट बघत होते पोलीसची काय झालं. मग मी थांबलो तिकडे ऐकायला की काय बोलते पोलीस. पोलीसने असं बोलला तेव्हा राज खुललो त्याचं. ते मी तर ऐकतच राहिलो काय बोलते खायचा मग रॉयल इंडियन नेव्ही फ्रीडम फायटर काय बाबाचं काही लेणं देणार नाही आणि बाबा तर होय 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 करतायत. मग मी शॉकमध्ये होतो. पोलीस ते यांशी गेली त्याचा बोललाय आणि गेली. त्याच्या बाद
मी बाबाशी विचारलं हे काय बोलते ते बोलते होय मी असं असं होतो सगळं नोकवला होता असा होता तसा होता कारण मला माहिती नव्हता कोण कसा काय करेल रिएक्ट करेल ते अजून सर माझा नेगेटिव्हच ओपिनियन होता आता ठीक आहे काहीतरी होत आहे ते होऊन दे. मग त्याला प्रेसिडेंट कोणाच्या हाताने केल्या गेली? मग ते असं दिला की ते त्याला मिळणार होता ना ते कंडला पोर्टचं सगळ्यात मोठे ऑफिसर असतात चेअरमॅन हां ते चेअरमॅन होते एक मिस्टर बापट चिपळूणचे होते त्यांना समजलं की बाबाला असं ताम्रपत्र मिळणार आहे. आईला होता कलेक्टरच्या ऑफिसच्या थ्रू कलेक्टरच्या ऑफिसचा त्यांना कलेक्टर ऑफिसनं सांगलं त्याला ते कलेक्टरनी हे केलं आणि ते त्यांनी बाबाला आपवलंय. त्यांनी बोलले की अरे मी शाळेत होतो तेव्हा मी असं वाचला होता पेपरात की एका काजीन असं असं केलं नव्हतं ते तुम्हीच काय ते बोलतं होय आणि होय बोलले तर एकदम खुश जाईल लोक अरे हा ताम्रपत्र मीच तुला देईन असा करीन तसा करीन. अच्छा ते कमिशनर राहिलो साईडला आणि त्यांनीच ताम्रपत्र दिले बाबाला. त्याचा मी आर्टिकलमध्ये फोटो हा बघा रत्नागिरी टाइम्स थर्सडे 3 नोव्हेंबर 2022 ला एक खास मतलब आर्टिकल त्यांच्याबद्दल यायला की कडवई दिलोका मेला जी झाला होता कडवईला त्या टायमाच्या खुर्दुजी टायमाचा हा आर्टिकल छापला गेला होता. हे यांची डॅडी आहेत आणि परत आर्टिकल आहे. हा ताम्रपत्राचा फोटो स्क्रीनवर तुम्हाला मी देणार आहे आणि हा लिखणारे कॅप्टन रियाज अहमद युसुफ काझी साहेब हे स्वतः शिपवर कॅप्टन होते आणि आता रिटायर झाले. मग रिटायरमेंटच्या बाद खामोश नाहीत ते आपले टीचिंग पण करतात. काय सब्जेक्ट पण अच्छा फॅकल्टी काय तुमचा पर्टिक्युलर फॅकल्टीमध्ये? मी सिम्युलेटर शिकवता. अच्छा म्हणजे शिप हँडलिंग सिम्युलेटर XDS असं सगळं शिकवता. हां ट्रान्सपोर्ट तर त्यांना ही देताना ताम्रपत्र देतानाचा फोटो पण आहे. हे सगळे रिपोर्ट ह्याचा मी फोटो आपल्याला टाकणार आहे. फक्त आपण लोकांनी थोडा मंत्री राहिलो असं आपण धरूया जरा असं तुम्ही पण हात लावा तिकडे कॅमेरेकडे बघा असं बघा किती मार्शलला बेस्ट वाटते आपल्याला प्राऊड फील होते बघा. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी इतका मोठा त्यांना एजाज अवॉर्ड दिलेली चीज आहे ही. थँक्यू. तर असं होतं मग त्याच्याबाद ते मिळला त्यांना आणि कांडला पोर्टने पण गिफ्ट दिलं त्याला. अच्छा आणि ते मग त्याने स्वतः पर्सनली त्यांना प्रेझेंट केलं गिफ्ट मिस्टर बापट जी चेअरमन चेअरमॅन तेव्हा स्कूलला शिकत असताना यांची हिस्ट्री माहिती बघली आणि चेअरमॅन तेव्हा मोठे चेअरमॅन बनले त्याला समजलं की इतक्या मोठ्या हॉस्टेल मी आपलाच माणूस आहे प्रेसिडेंट करतात. ते बोलतात इथं आमचा पोर्टचा ऑनर आहे की तुम्ही आमच्या इकडे काम करतो. हां बरोबर. मग ते आता तुम्ही मग जसं कांडलाशी सोडून जसं मोठे झालं एज्युकेशन झालं तुम्ही शिपवर वारा गेलो बॉम्बे शिफ्ट झालो तुमचं एज्युकेशन होऊन तुम्ही अहमदाबादला शिफ्ट झालो आणि तुमचे भाई मोठे नोकरी करत होते. कांडापोर्टला रिटायर झाले तिकडे कांडापोर्टशी रिटायर झाले. अच्छा माशाअल्लाह. आणि डॅडी मग रिटायरमेंटच्या बाद कोकणातला आले का? नाही रिटायरमेंटच्या बाद इमिजिएटली तिकडेच राहिले हां जरा वर्षा. त्याच्या बाद मी होतो मुंबईला. मी आपला घर घेतला होता मुंबईत. त्यांना बोलत होतो मुंबईचा ते नाही हो का त्या. मग त्यांना काय वाटलं माहिती नाही. एक दिवस सगळ्या तिकडे एकूण सगळी आईली इकडे बोलले की मी मुंबईत राहीन म्हणून नालासोपारा घर घेतले. म्हणजे आम्हाला पण सरप्राईज दिलं एक छान नालासोपारा बोल माझं घर जायला त्या फ्युचरमध्ये सरप्राईज देणं होता डॅडीला. ते नालासोपारा त्यांनी घर घेतलं फ्लॅट घेतला होता तिथे होते. मला वाटतं का 1995 ला आले केव्हा आले 91च्या अराउंड आले ते 91च्या अराउंड आले. यांची काल केव्हा झाले 15 सप्टेंबर 1995 15 सप्टेंबर 1995 यांची काल झाली. आणि तस्वीर पण नालासोपारा कब्रस्तानला झाली त्या गावात नेलं होतं. इकडे 4 बंगला. अच्छा 4 बंगल्याचे कब्रस्तान जरा शीख होते. हां आणि मग माझ्या घरावर आणि मग ते मी तेव्हा लकीली घरात होतो तेव्हा कारवार नव्हतो. हां मम्मी बरोबर मग तुमच्या सांगत होती. मम्मी तेव्हा माझ्यासोबत किंवा ह्याच्यासोबत जास्ती करून ह्याच्यासोबत होती. मम्मीचं काम इंतकाल झाला होता. मम्मीचा 5 डिसेंबर 2017 1995 यांची काल झाली. 2017ला मम्मी इंतकाल झाली. 22 वर्ष हयात होते मम्मी. जास्त करून माझ्या इकडेच होते ते. हां मम्मीचं नाव काय होतं तुमच्या? खदिजा. ते पण काझी फॅमिलीचीच होती कडवायचीच का? जुले फॅमिली ते होती खदिजा नाखवा जुले. नाखवा पण ती प्रोफेशन आहे. नाखोदा नाखवा शिपवरची वाले जी जी माशाअल्लाह. ते 90चे झाली एक्सपायर झाली. 92 इयर्स माशाअल्लाह. तर ही आम्ही पुरी कोशिश केली व्हिडिओ चाहे थोडासा मोठा पण झाला असेल
पण एक कम्प्लीट हिस्ट्री ॲज अ डॉक्युमेंटरी आपण त्याला शूट केलो आणि हा जो व्लॉग जो शूट केला आहे खास कर मिरावरच्या इथे येऊन आमचे जरा मोहसिन काझी साहबच्या घरा आणि थँक्यू वन्स अगेन तुमचा जजाकल्ला खैर जी सर मोहसिन साहब हां हे तुम्ही इकडे आले हो ते मोप खुशी झाली आमचा जी आमच्या डॅडीचं हे जे हकीकत आहे जे फ्रीडम फायटरचं त्यांनी स्ट्रगल जे केलं हां आम्ही लोकांना सांगता मागवतो जी पण आम्हाला काही तो प्लॅटफॉर्म नाही मिळेल जी आम्ही बोलू लोकांना पण लोक ऐकून जात होते जी पण असा जर पब्लिकमध्ये सांगता जी एक ग्लोबल अप्रोच व्हायला हवा रीच व्हायला हवा एक जी रीच असो का हवं हां. आहे एक ऑथेंटिसिटी कोणतं ऑथेंटिसिटी सांगता हवं आहे हां. आता इतका आम्ही दाखवला तुम्हाला सांगला हां. ते नाव इट इज नाव आता ऑथेंटिक झालं ना आणि आपण न्यूजपेपरची कटिंग दाखवली तामरपत्र दाखवला नाही ते कसं होते लोक असे पण लोक आहेत जे बोलतात की नाही काय माहिती आता तुम्ही उभे राहिले का हां. इतके वर्षा काही होते हो. हां पण त्या लोकांना ते पास्ट आमचा जे झालेलं आहे ते माहिती काय माहिती नाही आणि आपल्या कम्युनिटीमध्ये एक प्रॉब्लेम पण आहे ना हो. की लोक आपल्या पुढे बॅग जी एक ब्राईट आहे हो. आणि होता ती पोचवले नाही हो. म्हणून आज आपल्या समोर आपण अनवॉन्टेड झालो मुसलमानांनी देशासाठी काय केले हां. हे पंक्चरवाले टायरवाले हे लेवल आपले नाही आहेत आपण एक शानदार माजी होता हाल पण बेस आहे मुस्तकबिल अनेक बेस असेल आपण देशासाठी कुर्बानी दिली आपण देशासाठी केला कोणाची घाबरण्याची काही गरज नाही होती फक्त ती लोकांना आपण दाखवलं नाही कारण मुसलमान जो करते नेकी का दर्या में डालची समज असते पण ती गलती असते नाही आम्ही पण सांगला हां. काही लोकांना सांगला पण ते काय 1 to 1 मध्ये मोठ फरक पडते हो, फरक. पब्लिक प्लॅटफॉर्मवर या प्लॅटफॉर्म सोशल मीडियाच्या माध्यमाने डिफरंट स्टोरी होते तेव्हा चला अल्लानी देर आहेत दुरुस्त आहेत आणि तुमच्या आता मोप शोकर तुम्ही आले वगैरे टाइम काढल्या मोप टाइम काढले आमच्यासाठी जी जी जसं की तुम्ही लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आम्ही पण तुम्हाला सबस्क्राईब ऑलरेडी केले थँक्यू जसं आम्ही बोलला तुम्ही तुकट प्लॅटफॉर्म दिलं जी जी आर्टिकल लिखला त्याला आपण ऑलमोस्ट 3.5 वर्ष झाली हां तो मी मीडियाला पुढे फॉरवर्ड पण करेन थँक्यू तुम्हाला ग्रोथ देऊ थँक्यू जनाब मोहसिन काझी साहब ह्यांच्यात आम्ही व्लॉग शूट करायला आलो हिस्टॉरिकल आणि त्यांची मेहमान नवाजी बघा आपली बेहतरीन चीजो आहेत एकदम गावठी टिपिकल ही आपली फ्लॉवरची भाजी त्या सांगातला ही फणसाची भाजी माशाअल्लाह हे कबाब आहेत जेवण झालं की केला हजम करायचा आहे इथे ताक आहे ह्यांच्या ते बोलले ना 250 ढोरा होती आता ही हिच्या मुंबईच्या ढोरांचं आहे ताक ह्याच्या संगात चटणी आहे चपाती चिकन बिर्याणी आहेत आणि हे कोकणी मतलब ह्याचे काय होतं हा साबुदाण्याची चकली टाईपचा खायला सांगितला ती मिठामध्ये आपलं पुडिंग आहे ना कॅरमल पुडिंग हां कॅरमल पुडिंग आहे रायता आहे बिर्याणी सांगितला चपाती सांगत भाजी आणि हे दाल कोकणी पापड आणि हे कॅप्टन जनाब रियाज काझी साहब जी आणि ही आमची मेजबान आपाजान मसला मोहतरमा रेश्मा मोहसिन काझी साहब ह्यांची मिसेस वासलाम चला आपण जरा सुरू करूया जी जी हो दाखवली सगळी दाखवली आता बघून खुश व्हा सगळ्यांनी आणि दुआ करा बरकतची ओके